लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे। कालच राहुल गांधींनी कर्नाटकातील आणंदमध्ये मतदार कमी केले आणि महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतदार वाढवल्याचा आरोप केला होता। त्यातच आता महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदारांची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 14,71,000 मतदार वाढले आहेत। यात सर्वाधिक मतदार वाढ ही ठाणे जिल्ह्यात झाली आहे, तर पुणे हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय। याआधी 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या 6 महिन्यांमध्ये 40,81,000 मतदार वाढले होते। त्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं। कुठे किती मतदान वाढलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया। आपण बघतोय विधानसभा 2024ला मतदारांची संख्या 9,70,00,000 एवढी होती। नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 या 7 महिन्यांमध्ये 14,71,000 मतदारांची वाढ झालेली आहे। मतदारांच्या मूळ संख्येमध्ये 18,80,000ची वाढ झाली। त्यातून 4,09,000 मतदारांची नावं वगळण्यात आली। या मतदार वाढीनंतर राज्यातील एकूण पात्र मतदार 9,84,00,000 पोहोचलेले आहेत। ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,71,000 मतदारांची वाढ झालेली आहे, तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये 2,26,000 मतदार वाढलेले आहेत। एक लक्षात घ्या, ज्यांची वय वर्ष 18 पूर्ण होतात त्यांना मतदानाचा अधिकार आहे। महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यामध्ये 14 लाख नवीन मतदार नोंदवणं याच्यात गैर काय? 18 वर्ष वयोगटाची आज मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यांची 18 वर्ष पूर्ण झाली असतील तर ते मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात। मला काय कळू शकत नाही नवीन काय जावई शोध करण्याचा कोण प्रयत्न करत आहे। ही एक अवैधपणाची प्रक्रिया आहे।